क्षण पारण फिटतय हो पाहून रूप लावताना हा क्षण पारण फिटतय हो पाहून देव निघाल देवळातून नि बसलं पालखीमध्ये जाऊन 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 शिमग्याच्या दिवसामध्ये होते गावाची पंढरी होते गावाची पंढरी होते गावाची पंढरी गाव शिवाचं घर मंदिर होई प्रसन्न गाव पांढरी होई प्रसन्न गाव पांढरी होई प्रसन्न गाव पांढरी ह्या शिमग्याच्या दिवसामध्ये होते गावाची पंढरी गाव शिवाचं घर मंदिर होई प्रसन्न गाव पांढरी देवा तुझं हे सार ऋण असं जमल कसं विसरून देवा तुझं हे सार ऋण असं जमल कसं विसरून देव निघाल देवळातून नि बसलं पालखीमध्ये जाऊन 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 नम्र विनंती की हा शिमगा सोहळा 2 दिवसाचा मनवाडीतील कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे तरी कुठेही या कार्यक्रमाला गाल बोट लावून घेऊ नये ही बनवाडीतल्या सर्व ग्रामस्थांना महिलांना माझी एक नम्र विनंती आहे ज्या पद्धतीने इथे गेल्या वर्षापासून जी सुरुवात केलेली आहे की गालाना झाल्यानंतर पालखी थेट रस्त्याने चालू जाईल फक्त आरती असतील तिथे उभे करण्यात येईल ही नम्र विनंती सर्वांनी ही दक्षता घ्यावी आणि ह्याची पालणूक करावी आई कलच असेल कलचचा पुंडव आणि मुलगाव दोंडाचे तुझ्या सर्व गोष्टी संभाळकर महाराज बाबा महाराजा रवळनाथ भैरणी दाखमाचा पायमध्ये पण तुझा घोडा त्याला सापडला घाल आणि कड्या कपड्यात नेऊन चापवून ठेव बाबा महाराजा रवळनाथ भैरणी दाखमाचा पायमध्ये म्हणून तसं मुलगाव दोंडाचे तुझ मधले पूर्वपालपती जातपणे सोडा घे आणि सर्व गोष्टी संभाळकर महाराजा बाबा महाराजा रवळनाथ भैरणी दाखमाचा पायमध्ये मुलगाव दोंडाचे तुझ गुरांच्या माणसांच्या धामी तुम्ही आलेले त्या उभे मार्गात रवाना कर त्याचा मुलगा दोरडचे तुम्हाला बोलतोय आवाज आवाज जगा पटकाने सर्व गोष्टी संभाळकर महाराजा बाबा महाराजा रवळनाथ भैरणी दाखमाचा पायमध्ये तसं
मुलगा दोडचे ट्रीटमेंटचे बालगोपाणी तुझी यथाशक्ती आता मी त्या प्रियोरिटी सेवा केली नाही कोणाची तू काय चुका प्रकार सगळ्यांना समारोप कर सगळ्यांना अशीच सद्बुद्धी देणे तुझी वर्षानुवर्ष सेवा चांगली करून घे आई जात मध्ये माते